नमस्कार रायडर्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर रायडर्स कॅप्चर. आजची राईड खूपच स्पेशल आहे. तारीख आहे 30 मे 2026 आणि आपण निघालोय युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट कास पठार. पण ही साधी ट्रिप नाहीये. पण जॉईन केलंय मोटो एअर सीझन 1, जिथे माझ्यासोबत आहेत रायडिंग पार्टनर्स मोटो एअर, अनचेसेबल्स आणि रोडबी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत 7 मोठे इन्फ्लुएन्सर्स आणि एक असं गुपित जे तुमच्या युट्यूब प्रवासाला कलाटणी देऊ शकतं. शेवटपर्यंत नक्की पहा. कळंबोलीच्या मीटअप पॉइंटला काही ब्रीफिंग झाल्यावर आपण निघालो आपल्या ब्रेकफास्ट पॉइंटसाठी, जे होतं श्रावणी मिसळ हाऊस ॲट लोणावळा. इकडे मिसळपाव आणि चहा घेऊन आपण निघालो खेड शिवापूरला, जिकडे आपला सेकंड मीटअप पॉइंट आहे मल्हार फूड कोर्ट जवळ. आत्ताच फ्यूल अप झालं. सो नाव वी आर हेडिंग फॉर द व्हेन्यू. 2 तास 6 मिनिटं दाखवतं इकडून. मुंबईवरून डिस्टन्स आहे 280 किलोमीटर. आपण सकाळी 7:30ला आसपास कळंबोलीवर निघालो आहोत, म्हणजे जवळजवळ 5-6 तास. पुण्यावरून 136 किलोमीटर म्हणजे 2.5-3.5 तास. सातारा सिटी मधून 20 ते 25 किलोमीटर आहे आणि तो पूर्ण चढ आहे. बाकी काय पण म्हणा, आपला अश्व पळतोय मस्त. 100 टच 100च्या वर गेलो होतो मगाशी. दिस इज खंबाती घाट. आता पाठचे काही टर्न्स एकदम मस्त होते. एकदम अशी बाईक अशी लेन करायला मजा आली तिकडे. पुढे जर भेटले तर दाखवतो तुम्हाला कशी लेन करता येते ती बाईक. ॲक्च्युली असं दिसणार नाही आहे तरी पण. लोकेशन बघा. इकडे संध्याकाळी फंक्शन आहे. आणि हे असे स्टँड्स लावलेत. हा माझा येलोवाला 10 नंबर. हे पाठीमागेच विंडमिल आहे. This is the entrance. या साइड या बघा बाईक्स. ती माझी बाईक.
हे आहेत इन्फ्लुएन्सर्स योगेश खोत, परेश शिंदे, चेतना नाईक, मेघना मांडके, अमृता माने, कोमल आवाड. हा आहे माझ्या फेवरेट इन्फ्लुएन्सर परेश शिंदे बरोबर फोटो. या राईडचा एक बेस्ट पार्ट होता की आम्हाला त्या इन्फ्लुएन्सर बरोबर टाइम घालवायला मिळाला. रात्री आम्हाला काही इन्फ्लुएन्सर त्यांचे पर्सनल एक्सपिरियन्सेस शेअर केले ऑफ द रेकॉर्ड, जे त्यांनी कधी त्यांच्या व्हिडिओमध्ये किंवा कुठेही इंस्टाग्रामवर किंवा युट्यूब पोस्टमध्ये सांगितले नाही. यात मी फक्त एवढंच म्हणेन की जाणं आणि येणं रेकॉर्ड न करता काहीतरी वेगळं असं त्या व्हिडिओमध्ये असायला हवं. सो दॅट वॉज अ स्पेशल टिप फॉर एव्हरी ब्लॉगर. कास पठार बद्दल सांगायचं झालं तर हा सीझन नाहीये इकडे येण्याचा. दिस वॉज जस्ट ऑल इन्फ्लुएन्सर्स राईड म्हणून आम्ही आलो होतो. इकडचा सीझन आहे ऑगस्ट एंड टू मिड ऑक्टोबर पर्यंत हा सीझन असतो. इकडे 850 प्रकारची वेगवेगळी जंगली फुलं येतात, त्यात ऑर्किड आणि काही कार्निवरस प्लांट पण असतात. ही फुलं सायकलमध्ये ब्लूम होतात, म्हणजे वेगवेगळ्या कलरची फुलं वेगवेगळ्या जर 7-8 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी कलर्ड लेअर मध्ये दिसतील. इथे येण्याची योग्य वेळ आहे सकाळी 7 ते 9, कारण 9च्या नंतर गर्दी होते आणि फोटोसाठी बेस्ट लाइटिंग सकाळीच मिळते. पण वेदरचा काही भरोसा नाही, कधीही येऊन कधीही पाऊस पडू शकतो. तसं तुम्हाला तयार राहावं लागेल आणि विकेंड्सला जायचं मोस्टली टाळा. अजून एक टिप, जाण्याच्या आधी हॉटेलचं किंवा रिसॉर्टचं बुकिंग नक्कीच करून जा. इकडे पाहण्यासारखे अजून कास लेक, तोसेगार वॉटरफॉल आणि सज्जनगड फोर्ट आहेत, त्याला तुम्ही नक्की भेट देऊ शकता. येताना आम्ही दोघंच निघालो होतो. माझ्यावर जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील ते दिवाकर साठम आहेत. तर मित्रांनो, ही होती मे महिन्यातील एक अविस्मरणीय राईड. कास पठार फुलांशिवाय तितकंच सुंदर दिसतं. इन्फ्लुएन्सर कडून मिळालेल्या माहिती आणि रस्ते सगळंच कमाल होतं. तुम्हाला तो सिक्रेट युट्यूब टिप कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी आपण नक्कीच फुलांच्या सीझन मध्ये येऊ. तोपर्यंत राईड सेफ आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रायडर्स कॅप्चर.